call me a god. You call me a god. You call me a god. You call me a god. Let's go. अलिबाग तालुक्यातील साखरगावची मच्छीमार बोट अलिबाग जवळच्या समुद्रात बुडाली। सुदैवानं बोटीवरील सर्व खलाशी म्हणजेच 15 जण बालंबाल बचावलेत। जगदीश बामजी यांच्या मालकीची ही बोट 15 खलाशांसह मासेमारीसाठी निघाली असता कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस बोट अचानक बुडू लागली। बोटीत अचानक पाणी भरल्याने ही बोट हळूहळू बुडू लागल्यानंतर सर्व खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या, त्यामुळे ते वाचले। यामध्ये बोटीमधील सर्व सामान खराब झालं असून बोट मालकाचे आणि खलाशांचे मिळून अंदाजे 12 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती नाखवा यांनी दिली आहे। पनवेल, तुर्भे आणि सीबीडी परिसरातून मोटरसायकली चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे। पनवेल परिसरातून 3 मोटरसायकली तसंच तुर्भे आणि सीबीडी परिसरातून मोटरसायकल चोरीची घटना घडली होती। याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं आरोपी अजयलाल कौल वय 30 राहणार करंजाडे याला ताब्यात घेतलं असून 1,05,000 रुपये किमतीच्या 5 मोटरसायकल हस्तगत केले। याच्या अटकेमुळे इतरही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा भूखंड क्रमांक 36A हा सेक्टर 30A वाशी येथे असून या वाहन तळावरील टेंडर संपलेलं असूनही पालिका अधिकारी ठेकेदार बेकायदेशीरपणे एजंटच्या संगनमतानं शासनाची लूट करत आहेत। या विरोधात भाजपाचे कार्यकर्ते संजय भवारी लढा देत असून त्यांच्यातर्फे मनपा मुख्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात येत आहे। वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलनं करून देखील अधिकारी केवळ वेळ मारून देण्याचं काम करतात असा थेट आरोप भवारी यांनी केलाय। भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही भवारी यांनी केलाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रेलर, ट्रक आणि स्विफ्ट कार या 3 वाहनांचा भीषण अपघात झाला असून यात सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सुरू आहे। अशातच मुंबईहून पुण्याकडे जाणारा ट्रेलर क्रमांक MH46BM 9377 हा खंडाळा बोगद्याजवळ आला असता चालकाला झोप लागल्यानं त्यानं समोरील चालणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक MH12SX 4761 ला पाठीमागून जोरात धडक दिली। त्यानंतर स्विफ्ट कारनं समोरील ट्रक क्रमांक MH04KF 4761 ला जोरदार धडक दिली। या तिन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तहसीलदार कार्यालय पेण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, रॅलीज इंडिया लिमिटेड आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधणवाडी पनवेल यांच्या वतीनं पेण तहसील कार्यालयातील सरदार वाघोजी तुपे सभागृहामध्ये आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले नोंदणी शिबिर संपन्न झालं। यावेळी एकाच छताखाली महसूल विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन दाखल्यांसाठी लागणारे दस्तावेज जागेवरच देऊन तेथेच परिपूर्ण अर्ज भरून तहसीलदारांकडे जमा करण्यात आले। यावेळी 248 आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले अर्जाची नोंदणी करण्यात आली। पोलीस रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली। पोलीस रेझिंग डे निमित्त खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी पोलिसांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती व्हावी म्हणून विद्यार्थी यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांना माहिती दिली। भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी 2061 रोजी महाराष्ट्र पोलीस यांना ध्वज सुपूर्द केला होता। त्या दिवसापासून महाराष्ट्रात पोलीस रेझिंग डे साजरा केला जातो। यामध्ये प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात चालणारं कामकाज, त्याची वस्तुस्थिती काय आहे, हे कामकाज कसं चालतं हे दाखवलं जातं। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले। या निमित्तानं मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महर्षी दयानंद महाविद्यालय कला, वाणिज्य आणि विज्ञान, परेल मुंबई या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी नशामुक्ती विषयावर पथनाट्य सादर करत जनजागृती केली। या उपक्रमामध्ये गाव स्वच्छता पथनाट्यांद्वारे जनजागृती, गावकऱ्यांचे समाज प्रबोधन, आरोग्य शिबिर असे अनेक कार्यक्रम पार पडले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।